9वी 10वी 11वी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। घाटमाथ्यावरील वेताळ गुरुदेवाचे भक्तगण सबंध भारतभर आहेत। वाईट शक्तींपासून वाचण्यासाठी अनेक भक्त वेताळ गुरुदेवाचा धावा करतात। वेताळ गुरुदेव दिसायला आक्रमक, मजबूत असतो, त्याचे कारणही तसेच आहे। भूत, पिशाच यासारख्या वाईट शक्तींना रोखण्याचे ते प्रतीक मानले जाते। गुढीपाडव्याला वेताळ गुरुदेवाची यात्रा असते, त्यावेळी हजारो भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। अनेक खाद्यपदार्थांचे गाडी, खेळण्यांचे तसेच अनेक प्रकारच्या वस्तूंचे स्टॉल्स मोठ्या प्रमाणावर आले होते। दूरवरून आलेल्या भाविकांनी भक्तनिवास तुडुंब भरले होते। भक्तनिवासामुळे दूरवरून आलेल्या भक्तांची इथे राहण्याची चांगली सोय होत आहे। वेताळ गुरुदेवाचे दर्शन घेण्यासाठी सहकुटुंब आलेल्यांमध्ये फक्त पुरुषांनाच चौथऱ्यावर जाऊन वेताळ गुरुचे दर्शन घेता येते। महिलांना चौथऱ्याच्या खालूनच दर्शन घेता येते। रेवणगावचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व विलास तात्यामुळे यांनी 1990 पासून वेताळ गुरु देवस्थानच्या सुधारणेत भाग घेतला आहे। यावर्षी कमिटीने पाणी, पार्किंग, दुकानांची शिस्तबद्धता यात नेटके नियोजन केलेले दिसले। पोलीस बंदोबस्त ही चोख होता। या देवाविषयी अनेक गैरसमज आहेत, ते म्हणजे इथे बोकड कापले जाते, पण वेताळ गुरुदेवाला गोडा नैवेद्य चालतो। मंदिर परिसराच्या बाहेर असणाऱ्या राखण्याला बोकड कापून मंदिराच्या बाहेरच मांसाहारी जेवण केले जाते। मंदिर परिसर निसर्गरम्य ठिकाणी असल्याने दरवर्षी भाविकांची संख्या अनेक पटींनी वाढत आहे। रेवणगावपासून आता मंदिरापर्यंत 4 चाकी गाड्या आरामात जातात। अशा या निसर्गरम्य मंदिराच्या विकासासाठी अजून निधीची आवश्यकता आहे। भाविकांनी नवसाला पावणाऱ्या या वेताळ गुरु देवालयाच्या विकासासाठी प्रत्यक्ष ऑफिसमध्ये पावती घेऊन देणगी द्यावी, अन्यथा तिथल्या दानपेटीत रक्कम टाकावी। एकूणच घाटमाथ्यावरील वेताळ गुरु देवाचे भक्तगण दिवसागणिक मोठ्या प्रमाणावर वाढतच आहेत। पाहूयात कशी झाली यात्रा। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण आलो आहे घाटमाथ्यावरील रेवणगाव जवळील वेताळ गुरु मंदिरामध्ये। आज पाडव्याचा दिवस आणि या गावची यात्रा हे एक प्रत्येक वर्षी हा यात्रेचा कार्यक्रम या इथं भरत असतो आणि आपण बघतोय की वेताळ गुरुदेव म्हटलं की त्याचं उग्र रूप आणि आक्रमकपणा, जे दिसायला आक्रमक असणारा हा देव असा का, तर सर्वसामान्य लोकांची अशी धारणा आहे की या देवाचं उग्र रूप किंवा आक्रमक दिसणं हे एक भूत पिशाच्यापासून रक्षण करण्यासाठीचं प्रतीक मानलं जातं। वाईट गोष्टींचा नाश करण्याची ताकद या वेताळ गुरुदेवामध्ये आहे आणि त्यामुळंच सर्वसामान्य लोक, अनेक भक्तगण या वेताळ गुरुदेवाचं दर्शनासाठी प्रत्येक अमावस्येला येत असतात। आपण बघतोय की या ठिकाणी आज रेवणगावमधून पालखी इथं येत असते आणि पालखी आल्यानंतर इथं भाकणुकीचा कार्यक्रमही होतो। आपण ती भाकणूक पुढं कशी आहे ती आपण बघणारच आहोत, परंतु आज मात्र इतकी प्रचंड गर्दी लोकांची आहे। आणि दुसरं एक इथलं वैशिष्ट्य की या गाभाऱ्यामध्ये महिलांना प्रवेश नाही, महिलांना गाभाऱ्याच्या बाहेरूनच दर्शन घ्यावं लागतं। हे एक या देवाचं वैशिष्ट्य आहे। आणि रात्री 12 वाजता इथं भाकणूक झाल्यानंतर यात्रा संपते असं इथं सांगितलं गेलं आहे। या वेताळ गुरुदेवाचं महात्म्य खूप मोठं आहे। अगदी अनेक राज्यातून भाविक या ठिकाणी येत असतात आणि या देवाचं दर्शन घेत असतात। या वेताळ गुरुचं दर्शन घेतल्यामुळं आपल्या पाठीमागं कुठलीही वाईट शक्ती लागणार नाही, राहणार नाही किंवा वाईट शक्तींपासून आपलं रक्षण होईल असं एक भाविकांचा मोठा समज असतो आणि त्यामुळंच भाविक अनेक राज्यातून इथं दर्शनासाठी येत असतात। इथं आपण बघतोय की ही प्रचंड मोठ्या प्रमाणात यात्रा आज भरलेली आहे। सकाळपासून आज अमावस्येचा चढता दिवस आहे। सकाळपासून भाविक इथं येत आहेत, दर्शन घेत आहेत आणि खेळण्यांची दुकानं असतील, विक्रेते असतील, सगळं काही अगदी म्हणजे भरगच्चपणे इथं सुरू आहे। थोड्या वेळातच अंधार पडल्यानंतर रेवणगावच्या मारुती मंदिरातून पालखी इथं येते आणि आल्यानंतर इथं भाकणुकीचा कार्यक्रम होतो आणि भाकणुकीचा कार्यक्रम झाला
की मग मात्र इथली यात्रा संपली असं समजलं जातं. आपण बघूयात आज या यात्रेची अजून काय माहिती मिळते. आम्ही प्राईम न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, आपण आता वेताळ गुरुदेव या ठिकाणी आलो आहे. आपण वेताळ गुरुदेव या मंदिर आणि परिसराचं जे काही कायापालट केला ते रेवणगावचे प्रतिष्ठित नागरिक माननीय विलास तात्या मुळीक यांच्याबरोबर आपण चर्चा करतो आणि जाणून घेतो आहे की नेमकी परिस्थिती काय आहे. तात्या, नेमकं काय सांगाल की साधारणतः किती सालापासून तुम्ही इथं या परिसराचा कायापालट करण्यासाठीचा प्रयत्न सुरू केला? इथं 1999ला पहिलं मी कॉन्क्रीटचा रस्ता केला देवाच्या भोवताली. आणि त्यावेळेला रस्ता नव्हता, देवालयाला रोड नव्हता. आणि तसा 2001-2 थोडं दगडं काढणं, प्लॉट तयार करणं, झाडं लावणं 2002 पुन्हा हे चालू केलं होतं. आणि 2003-4ला ते यशवंत ग्राम समृद्धीपासून पहिलं रोड नसल्यामुळं रोडलाच वाहनं उभं करायची, लोक चालत येत होते. यशवंत ग्राम समृद्धीमधनं पुन्हा ते रस्ता आमचे जिल्हा परिषदेचे बाबासाहेब मुळीक होते, त्यावेळी तिने यशवंत ग्राम समृद्धीमधून रस्ता मंजूर करून घेतला. 2003ला हा रस्ता कच्चा झाला. आणि 2012-13ला सदाभाऊ आमदार होतो त्यावेळी तिने डांबरी रस्ता केला. आणि माझं म्हणजे इथं आता पाणी डोंगरात आता आपला डोंगर भाग आहे, ही एक पर्यटन क्षेत्र व्हावं या उद्देशानं मी 2005ला झाडं लावत गेलो. पुन्हा कुठं देवाला जमीन खरीद केलं. पुन्हा फारीट असल्यामुळे जरा ती कट्ट वगैरे बांधलं, टाकी पाण्याची बांधली, झाडासाठी डेव्हलपमेंट असं करत गेलो. आणि आता महत्त्वाचं म्हणजे देवाचा विषय, देव हा जागृत देवस्थान आहे आणि लोकांना पावतोयच. आणि आता रस्ता झाल्यामुळे इथं फार आता मोठी लाखानं लोक आता यात्रेला आज लाखानं लोक येते ती जाते ती. आणि इथं आता जसं ते ती बोकड जत्रा असते, ती बोकड जत्रा ती देवाला चालत नाही. देव हा गोसावी असल्यामुळं त्याला गोडवाच निवद लागतो. आणि त्याचा जी सेनापती भुतावळ्याचा आहे त्यांना ती बोकडाचं असते, ते बाहेरनंच निवद धावते. तिथं आत काही त्याचं मांसाहाराचा विषय येत नाही. देव शाकाहारी पूर्ण आहे आणि गोसावी असल्यामुळे. आणि आता पाणी सोय आणि इतर लोकांनी बी इथं आता खर्च करायला चालू केले. भक्तांनी दुसरी भक्त तयार झाले, ती विकास आमचा चालूच राहिलेला आहे इथं वेताळ. नेमकं कसं सुचलं आणि का सुचलं की वेताळ गुरुदेव या मंदिरातील परिसराचा म्हणजे तुम्हाला कशी गोडी लागली? हां, इथं वेताळ गुरुदेवाला काय झालं, मंदिर चालत नाही. देवाला मंदिर चालत नसल्यानंतर जरा आपणाला तसं म्हणजे झाडांचं जंगलात राहणारा हा देव, त्यामुळे त्याला झाडाचाच विकास करा हा एक ध्येय धरून झाडच लावत गेलो. आणि एक पर्यटन क्षेत्र त्या पद्धतीने झालं, कारण देवाला मंदिर चालत नाही, तो ओढ्यावरच राहणार असं ती शास्त्र असल्यामुळं ही विकास करत चाललो आहे. इथं हायवेवरून आत येण्यासाठी रस्ता नव्हता, आता रस्ता झाला आहे. परंतु काही भाविकांना जर दूरवरून आलेल्या भाविकांना जर इथं मुक्कामासाठी यायचं असेल तर काय सोय आहे का? हां, इथं आता भक्त निवास बांधलेला आहे. 2018-19ला बांधलेला आहे भक्त निवास. तिथे एक तरी 100-125 लोक आत्ता मुक्काम करू शकते त्या भक्त निवासमध्ये. आणि दुसरा त्याचा उद्देश एक होता, दिंड्या जी आषाढी महिन्यात चालते त्या 3-4 दिंड्या इथं मुक्कामला येते त्या आषाढ महिन्यात बी. आणि आता बाहेरून मुंबईवरून येणार आहे ती, नांदेडवरून येणार आहे ती, काय औरंगाबादवरून भक्त येत आहे ती, काय गोव्याकडे येते ती. त्यांना आता आदल्या दिवशी यायला लागते, पूजा गाठायची असली तर ती लोक मुक्कामला आदल्या दिवशी येऊन थांबते आणि दर्शन करून सकाळी जाते. इथं आता मंदिरातील पूजा अर्चा हा एक विषय येतो, तो तुम्ही कसा सोडवला आहे? कोण बघते पूजेचा? आता इथं 2 पुजारी आहेत ते, आणि डेली देवाची पूजा होती, पाणी घालते, ती आरती होती. रेणावीचे गुरु आहे ते आणि जखीनवाडीची एक शिंदे आहे ते आता सध्या पूजा करणारी डेली देवाची. अजून नेमकं काय सांगाल बघताना की आता परिसराचा विकास भरपूर झाला आहे, काय सांगाल? दुसरं असं की तर आम्ही प्रत्येक अमावस्याला
1,500 2,000 लोकांची जवळजवळ 2003पासून जेवणं आम्ही इथं चालू केलेली आहे ती. त्यामुळं प्रत्येक अमावस्याला ते एक 10-15 लोकांना वाटून घेतले त्या, प्रत्येक अमावस्या सगळ्यांनी वाटून घेतलेले आहे त्या. त्यामुळं आणि आता सध्या गुरुवारीचं सुद्धा महाप्रसादाचं जेवण असतं इथं देवापाशी. अजून भविष्यात काय काय विकास करण्याचं तुमचं प्रयोजन आहे? भविष्यात आता विकास म्हणजे एक मोठंच आपलं देवस्थान बी स्थळ व्हावं, बाहेरची भरपूर लोक यावं. ती अजून विकास रस्ता एक महत्त्वाचा आमचा करायचा महत्त्वाचा रस्त्याचाच आता प्रॉब्लेम थोडा झाला आहे. मोठा रस्ता करायचा हा विचार आहे. आणि बाहेरच्या लोकांना म्हणजे सुविधा हॉटेल एखादं चांगल्या पद्धतीचं झालं की असा विचार चालला आहे. एक पर्यटन क्षेत्र अधिक देवस्थान दोन्हीही इथं चालतं आहे. बाल उद्यान वगैरे असल्यामुळं सहली इथं श्रावण महिन्यात 50, 51, 52 अशा सहली येते त्या शाळेतल्या. लहान मुलं ही शाळा येते, ती जेवणं बनवते, ती एक पर्यटन क्षेत्र असं तयार झालं आहे जाता. पण अजून त्यात करायचा आहे विकास पुढं आम्हाला. बघा, साधारण 2000 सालापासूनचा इतिहास तात्याने सांगितला की त्यांनी स्वतः इथं यायला रस्ता नव्हता, तो रस्ता करून घेतला, पाण्याची सोय केली, इथं राहण्यासाठी भक्त निवासाची सोय केली. अजूनही त्यांची तळमळ अशी आहे की पुढं हे एक पर्यटन क्षेत्र म्हणून याचा विकास व्हावा आणि ते शासकीय कुठेतरी योजनेमध्ये बसावं यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. इथं प्रत्येक अमावस्येला यांच्यामार्फत जेवणाची सोय केली जाते भक्तांसाठी. भक्तही स्वतः लोक येऊन इथं जेवण घालतात आणि भक्तांची सोय करतात. इतकं प्रचंड प्रमाणात विकास या परिसराचा होत असताना आत्ता तात्याने सांगितलं की हा देव अनेकांना कोडं पडलं असेल की मांसाहारी आहे का, तर नाही, हा पूर्णतः शाकाहारी देव आहे. जे काही मांसाहाराचा विषय असतो तो कंपाऊंडच्या बाहेर असतो आणि त्याचा या देवाशी काही संबंध नाही असंही आता त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळं अजून कोणाला आपल्या भक्तगणांना, आणि महत्त्वाचं म्हणजे हा नवसाला पावणारा देव आहे. हा दिसताना आक्रमक दिसतो, याचं कारण असं आहे की वाईट प्रवृत्तीपासून लोकांना, आपल्या भक्तांना वाचवण्यासाठी ते एक प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच वेताळ गुरु दिसताना असं आक्रमक थाटामध्ये आपल्याला असलेला पाहायला मिळतो. आज विलासतात्यामुळे रेवणगावचे काही भक्तगण इथं आहेत, रेवणगावचे ग्रामस्थ आहेत, त्यांनी सर्वस्व पणाला लावून या परिसराचा विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेला आहे. भक्तगणांनीही तुम्हाला कोणाला जर मदत करायची असेल तर यांची यात्रा कमिटी आहे, या कमिटीशी संपर्क साधून आपणही आपला विकासाला हातभार लावू शकता. आणि वेताळ गुरुदेव हे हायवेपासून आतल्या बाजूला असणारं पर्यटन 2 किलोमीटर अंतरावर असलेले पर्यटन स्थळ. आज इथं मुलांच्या सहली येत आहेत, प्रत्येक अमावस्येला इथं भाविक येत आहेत. त्यामुळं हा परिसर गर्दीनं व्यापलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि असाच विकास व्हावा ही आज यांची इथं प्रामाणिकपणे इच्छा असलेली दिसते.